हा जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी या प्रतिष्ठानचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। सर्व सन्माननीय पाहुणे या ठिकाणी आसनस्थ आहे। मी चंद्रपूर, गडचिरोली या 4 जिल्ह्यामध्ये मी काम करणारे आहे। माझे 13 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत, 25 सुरू आहे। इतक्या वर्षामध्ये ग्रामविकास, जीवन विकास परीक्षेचं काम गावागावांमध्ये केलं। चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात नोकरी केली, नागपूर जिल्ह्यात नोकरी केली। ती संख्या मुलांची आहे 2 लाख। आतापर्यंत मुलं बसवले परीक्षेला। त्यानंतर त्याची टीम होती, मंडळ होतं। राष्ट्रसंतांच्या विचाराचं साहित्य सभेचं आम्ही घेतो, राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन। ती समिती आहे, त्या समितीचं पहिला जो कार्यक्रम झाला होता तो दादांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं। योगायोगाने झालं असं की दादांची चप्पल तुटली। पदवार सर आले जेव्हा होते त्यांची चप्पल तुटली। चप्पल साधी होती, बाटात चप्पल होती। दादांना मी एका ॲटोत बसवलं आणि दुकानात घेऊन गेलो गोल बाजारामध्ये, त्यांचा तुझा गोल बाजार आहे। दादाला म्हणलं ही चप्पल घाला, ती महाग होती 700 रुपयाची। अरे बंड नाही म्हणे, ही नाही पाहिजे। म्हणलं काहून, मोठी घेऊ आपण, 1100 रुपयाची। अरे पुन्हा मागे येऊ म्हणे। दुसऱ्या दुकानात गेली, 150 रुपये चप्पल होती, 150 रुपये। दादा असे म्हणाले, अरे 150 रुपयाची चप्पल काम होते ना, कशाला एवढी महाग चप्पल घेऊन देते म्हणे मला। दादांचं हे मोठेपण मला आज प्रामुख्याने आठवतं। दादाने एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली की जेव्हा बोधीला जात असेल तेव्हा बाहेर जात असेल खेड मार्केट, दादा मला नेहमी सांगायचं, बाबर काम सोडू नको, काम करत राहा, तू शिक्षक आहे, तुला तू ज्या विभागात काम करते, विशेषतः ITI मध्ये मी काम करतो। आता गडचिरोली जिल्ह्यात 6 वर्ष नोकरी केली, चंद्रपूर जिल्ह्यात 14 वर्ष नोकरी केली। मी पाहिलं की अनेक गावागावातले मुलं जे बेकार आहेत की त्याला योग्य मार्गी लावलं पाहिजे, म्हणून व्यवसाय मार्गदर्शनाचे काम आम्ही हाती घेतले। मुलात असावा एखादा तरी गुण, त्यात तो असावा निपुण, त्या योगे न ये अडचण संसारा माझी त्या योगे। प्रत्येक मुलाच्या हाताला काम मिळावं म्हणून आम्ही छोटे छोटे जे कार्यक्रम आहेत, प्रकल्प आहेत, व्यवसाय प्रशिक्षण आम्ही राबवले। विशेषतः माझ्या ITI मध्ये आदिवासींच्या मुलांसाठी ट्रेनिंग दिली आणि त्या मुलांना औरंगाबादला आणि पुण्याला घेऊन 750 विद्यार्थी लावलेले आहेत कारखान्यामध्ये। याचा मला आनंद वाटतो। पण नुसतं बोलायचं नाही की एक गाव आपण दत्तक घेतलं पाहिजे म्हणून नक्षलग्रस्त भागातलं गाव दत्तक घेतलं। गावाचं नाव कुरंडीचक, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली। त्या ठिकाणी सातत्याने दर महिन्याला चक्कर असते। तिथे सामुदायिक प्रार्थना, ध्यान आणि भिंतीवर पूर्ण ओव्या लिहिल्या ग्रामगीतेच्या। ही जी प्रेरणा आहे ही सगळी वंदनीय महाराजांपासून पूज्य दादा आहे, तुकारामजी दादा गीताचार्य आहे, ह्या सगळ्या महान व्यक्तीकडनं मला मिळालेली आहे। फार काही सांगताय, आता वेळ कमी असल्यामुळे इतकंच सांगतो की संमेलन आहे आणि गाव नवनिर्माण संमेलन असल्या कारणाने संमेलनाच्या समारोपात काही ठराव घ्यावे असं माझी विनंती आहे। ठराव असे घेतले जावे की पूज्य दादा आपले संपूर्ण आयुष्य समर्पित या कार्यासाठी होते, वंदनीय महाराज या कार्यासाठी। परंतु दादांचा ज्या पद्धतीने गौरव व्हायला पाहिजे होता शासन स्तरावर तो झालेला नाही असं माझं मत आहे। शासनाने एक असा वेगळा पुरस्कार सुरू करावा सांस्कृतिक विभागाच्या वतीने की संत साहित्य मरणोत्तर असा पुरस्कार देण्यात यावा, असं संमेलनात ठराव घेण्यात यावा ज्याने त्या पद्धतीने काम केलं। दुसरी एक विनंती अशी करावीशी वाटते, प्रचारक खूप आहे आपल्याकडे, त्यांनी एक एक गाव आता दत्तक घ्यावं, म्हणजे पैसे देऊन दुसरं नाही करायचं आहे, तर गावामध्ये राहून त्याच्यात मिसळून समरस होऊन गावातल्या भिंतीवर ओव्या आहे, घराघरात ग्रामीणता कशी जाईल या दृष्टीने गावात प्रार्थना आणि ध्यान आणि वार्षिक उन्हाळी शिबिर जरी घेतलं तर तुमच्या गावाला नवनिर्माण होऊ शकते, गावात होऊ शकते, क्षमता त्याच्यामध्ये। आणि म्हणून अशा एका प्रचारकांनी एक एक गाव दत्तक घ्यावं असाही ठराव ग्राम नवनिर्माणाच्या दृष्टीने घेतला जावा, एवढे या ठिकाणी शिकू इच्छितो। श्री माणिकरावजी आणि श्री सुरेंद्रजी हे आपले दोन्ही बंधू आपल्या पद्धतीने चांगलं काम करतात, जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी। दादांचं काम समर्पित भावने जसं होईल तसं ते करत आहेत, त्यांचंही कौतुक आमच्या गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा संमेलनाला आले होते आणि मला इथं सन्मानित केलं, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद।